महाराष्ट्रामध्ये काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर बिहारमध्येही विधानसभा निवडणुकांचं पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे। त्यामुळे मुंबईतले विरोधक आक्रमक झालेत तसे दिल्लीतलेही। शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात गेलेत तर तिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींची हायड्रोजन बॉम्ब पीसी झाली आहे। आजच्या चर्चेचे हेच दोन विषय असणार आहेत। ठाकरेंचा दौरा आणि गांधींच्या आरोपांचं विश्लेषण करण्यासाठी आजच्या या 0 आवरमध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदांची माळच लावली। एक एक करून छोटे मोठे फटाके त्यांनी फोडले आणि आज त्यांनी पुन्हा या माळेतला सो कॉल्ड हायड्रोजन बॉम्ब फोडला। आज तर त्यांनी संपूर्ण हरियाणा सरकारच भाजपने कसं चोरलंय असा आरोप यामध्ये केला। त्याचवेळी राज्यातही उद्धव ठाकरेंच्या 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये आरोपांची राळ उठली आहे। तातडीने कर्जमाफीची मागणी ठाकरेंनी केली असताना भाजपने मात्र हा दौरा म्हणजे मतपेरणी असल्याचा आरोप केलाय। आणि यावर आधारितच आजचा आमचा पहिला प्रश्न आहे। हा प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा केवळ मतांसाठी आहे, भाजपचा हा आरोप आपल्याला पटतो का? अजूनही प्रश्न लाईव्ह आहे, तुम्ही आपलं मत नोंदवू शकता आणि अर्थातच थोड्या वेळात आपण कौल पाहू। तर सुरुवात करूया अर्थातच महाराष्ट्रापासून। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी तारीख जाहीर केली खरी, मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्वरित कर्जमाफीची मागणी करत शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले। ते 4 दिवसांच्या मॅरेथॉन दौऱ्यावरती आज मराठवाड्यामध्ये पोहोचले। सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती त्यांचं स्वागत झालं। तिथे पत्रकारांशी बोलल्यानंतर दौरा सुरू झाला। तो पैठण तालुक्यानंतर नांदर गावातून, त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाली गावाला त्यांनी भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला। दुपारी धाराशिव जिल्ह्यातल्या पाथरूड शिरगाव इथं त्यांनी भेटी घेतल्या। संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये घारी या गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। थोड्या वेळापूर्वीच पहिल्या दिवसाचा दौरा संपवून उद्धव ठाकरे धाराशिवला रवाना झाले। तिथे ते धाराशिव, बीड आणि लातूरच्या पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत। आणि आपल्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची तातडीने मदत या मागण्या सातत्याने लावून धरल्या आहेत। जवळजवळ प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी या मागण्यांचा पुनरुच्चार केला। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली, तीही खास ठाकरी शैलीमध्ये। केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं। पैसे मिळणार कधी? म्हणजे नुसतं पंचांग काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणाट। निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा, आता कुठे गेला? आता कुठे गेला? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी, कर्जमाफी नाही केलं तर नाव लावणार नाही। आता काय लावणार? तर असे हे आरोप करत असताना राज्यामध्ये शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहारमध्ये असल्याचा टोलाही ठाकरेंनी लगावलाय। शिवाय पंतप्रधानांचं बिहारवरती अधिक प्रेम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाल्याचा दावाही त्यांनी केलाय। मी तुमच्या बरोबर फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय। अन्नदाता शेतकरी विचारताय खाऊ काय, पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये। आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत की आपले पंतप्रधानचं सगळ्या राज्यावरती प्रेम है, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है। म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र पोरग आहे का तुमचा? महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा? मुख्यमंत्र्यांकडे असलेलं गृह खातं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अर्थ आणि नगरविकास या खात्यांची उद्धव ठाकरेंनी नव्याने नामकरण केली आहेत। त्यांनी दिलेली नावं काय आहेत, कोणती आहेत, तुम्ही स्वतःच ऐका। आपल्या राज्याला
विरोधी पक्षनेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये, अशा गोष्टी कराव्या लागतात. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये. म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे. पण ठाकरेंच्या या टोलेबाजीवरती मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढवला. विकासावरती एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा या ऑफरचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे. पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अर्थातच या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आपल्या पहिल्या प्रश्नावरती समाज माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊया. एक्सपोस्टवरनं गोपाळ म्हणतायत, सत्तेच्या खुर्चीत असताना मंत्रालय दूर वाटत होतं, आता सत्ता नसताना निवडणुकीच्या सावलीत मराठवाडा अचानक जवळ वाटायला लागला. एक्सवरून जब्बार शेख यांची प्रतिक्रिया आहे, उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा मतांसाठी आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा बिहारमध्ये प्रचार सुद्धा मतांसाठीच होता. युट्यूबवरनं अमित जाधव म्हणतायत, उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा मतांसाठी असेल, मग राजकीय नेत्यांमध्ये ईडी आणि सीबीआय लावून, माफ करा, राजकीय नेत्यांमागे ईडी आणि सीबीआय लावून भाजपमध्ये प्रवेश समाजसेवेसाठी होत आहेत का? युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आरती यांची आहे, कोरोना काळामध्ये कोणीही बाहेर पडू शकत नव्हतं. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष कोरोना आणि मग सत्ता गेली, तेच बोलून सत्ताधारी स्वतःची चूक झाकतायत. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया नितीन पाटील यांची आहे, सर्वपक्षीय नेत्यांचे दौरे मतासाठीच असतात, खोटी आश्वासनं देऊन मतं आपल्या पेटीत कशी पाडून घ्यायची याच्यासाठी जास्त असतात. फेसबुकवरनं पुरुषोत्तम कुलकर्णी म्हणतात, मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली हे आम्हाला माहीत आहे, त्यावेळेस मातोश्रीच्या बाहेर कधी पडले नाही, असं पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी फेसबुकवर म्हटलंय. इंस्टाग्रामवरनं प्रितेश टकले पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघतोय, मतांचा पडला दुष्काळ म्हणून साहेब मराठवाड्यात आलेत, आता पेटवून देत्यान आणि शेकत बसत्यात. इंस्टाग्रामवरनं राहुल कुंभार म्हणतायत, भाजप हा व्होट चोर, आमदार चोर, खासदार चोरांचा पक्ष आहे, त्याच्यावर काय बोलणार? आणि या विषयावरती चर्चा करायला आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्याशी आपण दोघांशी संवाद साधणार आहोत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते मी आजच्या 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. सुरुवात करूया अनिलजींपासनं. कर्जमाफीची योजना ही कोपऱ्याला गुळ लावण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. शिवाय दिवाळीच्या आधी मदत मिळायला हवी होती, परंतु ती सुद्धा सरकारने दिलेली नाही आहे, अशा पद्धतीचे अनेक आरोप आज उद्धव ठाकरेंनी केलेले आहेत. त्यावर तुमचं उत्तर काय आहे पक्षाच्या वतीने? उद्धव ठाकरेंचा आजचा जो दौरा होता किंवा 4 दिवस राहणार आहे, तो संपूर्णतः राजकीय प्रचाराचा अभिनिवेश आणून दौरा होता. खरं म्हणजे शेतकऱ्यांचे समस्या जाणून घेण्यापेक्षा त्यांनी जे शेतकरी बसवले होते, एक अनिल बोरे नावाचा शेतकरी होता, तो सांगतो की EVM बदलली पाहिजे, EVMवर निवडणुका नको. काय करायचं आहे त्याला? EVM नको, वोट चोरी होते. त्या शेतकऱ्याच्या तोंडात स्वतःच्या समस्या सांगण्याच्या ऐवजी EVMच्या समस्या सांगतात. बरं, दुसरी एक मुस्लिम महिला बोलायला आली आणि त्या मुस्लिम महिलेने सांगितलं कि उद्धव ठाकरे इतने बड़े महान हैं कि हमारा एक मुस्लिम आदमी गया था और टाइम देख रहा था, तो उद्धव ठाकरे ने पूछा कि नमाज पढ़ना है क्या, मेरे घर में पढ़ो. म्हणजे हे सांगायसाठी की मुस्लिमांनाही माझ्या घरात नमाज पढू दिला जातो हे सांगायसाठी हा दौरा होता. खरं जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा हात कोणी धरू शकत नाही टोमणे मारण्याच्या बाबतीत आणि नावं ठेवण्याच्या बाबतीत. कारण स्वतः काहीच करायचं नाही
आणि स्वतः काही न करता स्वतःची अकर्मण्यता लपवायची, ती बाकीच्यांवर फक्त टोमणे मारून. आजच्या दौऱ्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी कधीच उल्लेख केला नाही की आतापर्यंत 32,000 कोटीचं पॅकेज कोणीतरी दिलं आहे का कोणत्या तरी मुख्यमंत्र्यांनी. एवढंच नाही तर आता सर्व दूर शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा होतात आहे. पण नेमकं म्हणजे ज्यांना पैसे मिळाले नसेल किंवा ज्यांचा पंचनामा झाला नसेल त्यांना 2-3 जणांना समोर करायचं. आज विदर्भामध्ये सुद्धा, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा फोन येतात आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे आले. आणि त्यामुळं कर्जमाफी असो, कर्जमाफीचं तर अभिवचन दिलेलं आहे, पण कर्जमाफी करायची तर पहिल्यांदा कर्जमाफीच्या अगोदर एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर कोसळलं तर पहिल्यांदा शेतकऱ्याला सावरणं आवश्यक होतं. आता जातात आहे 4 दिवसासाठी मुख्यमंत्री, तर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं तर पहिल्यांदा धावून गेले तर मुख्यमंत्री. तेव्हा कुठे गेले होते उद्धवजी. आणि म्हणून आता सगळं झाल्यानंतर शेवटी सहानुभूती मिळवण्यासाठी हा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. म्हणजे कुठेतरी सहानुभूतीसाठी, मतांसाठी, प्रचारासाठी हा दौरा आहे असं आपण म्हणताय. मी हा मुद्दा घेऊन जयश्रीताईंकडे जाणार आहे, पण त्याआधी अनिलजी मला तुम्हाला असं विचारायचं की मदत सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे का? कारण दिवाळीच्या आधी खरोखरच मदत पोहोचणार होती, तर त्याचं काय स्टेटस आहे? निश्चितपणे पहा, 4,000 कोटी रुपये ताबडतोब दिल्या गेले. 11,000 कोटी रुपयाला मान्यता नंतरच्या कॅबिनेटमध्ये दिल्या गेली आणि त्याचं वाटप सुरू आहे. योग्य माणसाच्या खात्यामध्ये निश्चितपणे गेली पाहिजे. आणि आता सगळे शेतकरी सांगतात आम्हाला मदत मिळते आणि त्यामुळे तुम्ही फॅक्ट चेक करू शकता. तुमच्याकडे फॅक्ट चेकचं आहे. नक्कीच 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 अनिलजी. जयश्रीताई तुमच्याकडे येते. मला सांगा की मदत मिळालेली आहे आता अनिल बोंडे यांनी सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर केवळ ठाकरेंची मतपेरणी आहे. या 2 मुद्द्यांवरती आपलं मत काय आहे? 100 चूहे खाके बिल्ली चली हज को, ही जी काही म्हण आहे, मला असं वाटतं तसं हे सगळं बोलणं आहे. एकीकडे याच भाजपाचे मंत्री असतील, यांचे भाजपाचे पदाधिकारी असतील, कोणी साले म्हटलं शेतकऱ्यांना, कोणी शेतकऱ्यांना लाचार म्हटलं, कोणी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं, आणि यांच्या एका मंत्र्यांनी तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं म्हटलंय. एकीकडे ठाकरेंचा ब्रँड संपला असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस सुरू होत नाही. शिवसेना हा पक्ष सातत्याने जनसामान्यांच्या, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लढत आलाय. आणि लोकांच्या प्रश्नासाठी लढणं, भांडणं हा शिवसेनेचा धर्म आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी यापूर्वी सुद्धा मराठवाड्याचा दौरा केलाय. मराठवाड्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जवळपास 80 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालंय, आणि त्यात एकट्या मराठवाड्याचं नुकसान हे जवळपास 32 लाख हेक्टरहून अधिक झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. अशा परिस्थितीमध्ये जी लोक म्हणतात, बोंडेजी मी आपल्या मधात बोलले नव्हते, माझं संपूर्ण होऊ द्या. जी लोक म्हणतात की फडणवीसांनी अभिवचन दिलंय, शेतकऱ्यांचा 7/12 करू, कोरा 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 असं म्हणणारं हे अभिवचन पूर्ण करायला फडणवीसांना कोणता मुहूर्त अजून मिळत नाहीये हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना पडलाय. आणि त्या आक्रोशातून शेतकरी लोक आज उद्धव ठाकरे साहेब जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, लोक स्वतःहून समस्या मांडतायत, लोक सांगतायत. जी म्हणतात की उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही, त्यांनी एकदा इतिहासात डोकावून पाहिलं पाहिजे. इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी दिली असेल तर ती देणारे होते उद्धव ठाकरे साहेब. आणि इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची थाप जर कोणी मारली असेल तर ती मला वाटतं की आजच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली. एकीकडे एक मिनिट, मला काही मुद्द्यांवर बोलायचं आहे. प्रामुख्याने उद्धव ठाकरे साहेबांनी केवळ बोलून दाखवलं नाही तर शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे त्यावेळी कोणतीही निवडणूक नसताना ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमची सत्ता आल्यानंतर आघाडीची शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ, त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी तो शब्द ते जागले आणि त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जाहीर केली. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं कर्ज हे सगळ्यांचं त्यांनी माफ केलं. 21 डिसेंबर 2019 ही घोषणा झाली. घोषणा करून फक्त उद्धव ठाकरे साहेब थांबले नाही तर त्यांनी ते करून दाखवलं. आज जी लोक बोलतायत ती लोक करत नाहीयेत. मला या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. 2020 ला ज्यावेळी आमची सत्ता होती आणि आज 2025 आहे, आपण
फरक पहा की काय परिस्थिती आहे. आज जर आपण पाहिलं तर कपाशीचे भाव हे 2020 मध्ये 11,000 रुपये होतं कपाशी, आणि आजची परिस्थिती 6,000 रुपये क्विंटल आहे. सोयाबीन 5,000 होतं 2020 ला, आज परिस्थिती आहे 3600 रुपये सोयाबीन जात आहे. तूर 11,000 होती, आज परिस्थिती आहे 6,500 भाव आहेत. 5 वर्षामध्ये खतांचे भाव 40% वाढलेले आहेत. एकीकडे जर पाहिलं आपण 10-26-26 हे खत ज्यावेळी 2020 ला आमची सत्ता होती 1170. जयश्री, तुमचा मुद्दा कळलाय, आपण थेट याच्यावरती उत्तर घेऊया अनिलजींचा. अनिलजी, कसं उत्तर द्याल याला आपण? एकच मिनिट, मला एवढंच सांगायचं आहे की आज शेतीमध्ये जयश्रीताईंना कदाचित माहीत नसेल की नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये उद्धव ठाकरे देणार होते. पूर्ण शेतकऱ्यांना 50,000 रुपये दिले का? उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जे नियमित कर्ज भरणारे होते त्यांना उद्धव ठाकरेंचा शब्द ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोयाबीन आहे किंवा कापूस आहे, हे सरकार असं आहे की मागच्या वेळेला तूरसुद्धा पूर्ण खरेदी केली आणि आताही सोयाबीन खरेदी करण्याची, म्हणजे सर्वात जास्त की 18 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्याचं केंद्र सरकारने त्याच्याकरता 9,065 कोटी रुपये ते राखून सुद्धा ठेवले आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. कापसाची सीसीआयच्या मार्फत प्रक्रिया सुरू झाली. प्रश्नामध्ये अंमलबजावणी कधी होणार असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अंमलबजावणी कधी होणार? खेळ फार चांगल्या पद्धतीने मांडता येतो. अंमलबजावणी सुरू आहे. जयश्रीताई गृहिणी असतील, गृहिणीला सगळ्यात जास्त जून मध्ये कर्जमाफी करणं यासाठी आवश्यक आहे. शेतकरी स्त्री ही सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते की तुमच्या सरकारमध्ये किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होत आहे. बोला अनिलजी. एक महत्वाची गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की या वेळेला कर्जमाफी महत्वाची आहे, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं या संकटामध्ये शेतकऱ्यांना सावरणं आवश्यक होतं आणि म्हणून 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात देणं हे अत्यावश्यक होतं. जे काम प्राथमिक आहे ते काम करणं आवश्यक आहे. कर्जमाफी जर केली असती तर शेतकऱ्याच्या अनिलजी, पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट मांडायची इथे की उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहारला प्राधान्य देतात असंही म्हणाले. बँकांमध्ये ते पैसे गेले असते पण शेतकरी कोरडाच राहिला असता. म्हणजे महत्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण करण्याच्या ऐवजी आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 50 रुपये 60 रुपये 12 रुपये पूर्ण ऐकून घ्या. राजकारण करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याची आजची गरज काय आहे? शेतकऱ्याची आजची गरज काय आहे? बँकेच्या खात्यामध्ये कर्जमाफी केली तर पैसे टाकणं गरज आहे की शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात पैसे टाकणं गरज आहे? आज शेतकऱ्याला सावरणं आवश्यक आहे. शेतकऱ्याला रब्बीसाठी बियाणं घेता आले पाहिजे आणि नुसतं कर्जमाफी करून ते शक्य नव्हतं. अनिलजी, तुमचा मुद्दा कळला की आता या क्षणी काहीतरी वेगळी गोष्ट प्राधान्यक्रमाने करणं सरकारला गरजेचं आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जाते. जयश्रीताई, मी तुमच्याकडे येते आणि तुमचं उत्तरही, म्हणजे तुमचा प्रश्न किंवा उत्तरही आपण याच्यावरती घेऊया. पण एक प्रश्न असा विचारायचा होता की बच्चू कडूंनी विरोधकांकडनं आणि खास करून उद्धव ठाकरेंकडनं हायजॅक केलेला कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत असाही दावा केला जातोय. त्यावरती आपलं काय उत्तर आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा अगदी सुरुवातीपासून लावून धरलेला आहे. कोणाकडनं मुद्दा हायजॅक करण्याचा प्रश्नच नाही. मी आधीच सांगितलं की शिवसेना सातत्याने कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी भांडते आणि ज्यावेळी संधी उद्धव ठाकरे साहेबांना होती, साहेबांनी ती कर्जमाफी करून दाखवली. इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करून दाखवली. दुसरा महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी जे सांगितलं जातं की 31,000 कोटींचं पॅकेज दिलं अतिवृष्टीसाठी, आज अनेक गावं आहेत की जे या पॅकेजमध्ये अंतर्भूत केलेली नाहीत. त्या पॅकेजलाही यांनी पुन्हा मग अटी शर्ती लावलेल्या आहेत. मनरेगा, पंचनामे, आणि या पॅकेजची मदत अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. जिथे जमा झाली ती इतकी तुटपुंजी आहे की थट्टा करताय की काय तुम्ही शेतकऱ्यांची, असा रोष शेतकऱ्यांमधनं येतोय. पीक विम्याच्या रकमा कुठे 6 रुपये 12 रुपये 60 रुपये हे आपल्या माध्यमांमधूनही लोकांसमोर आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड रोष आहे. दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की या राज्य सरकारला, महायुती सरकारला आरसा दाखवण्याचं काम त्यांच्याच मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केलंय. माझे या ठिकाणी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचं मत मांडत असताना कृपया आपण अभ्यासही केला पाहिजे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये एका
प्रश्नावर जो प्रश्न सत्ताधाऱ्यांमधल्याही आमदारांनी विचारलाय, विरोधकांनी विचारलाय, त्या प्रश्नावर उत्तर देताना लेखी उत्तरात त्यांनी माहिती दिली की दिवसाला आज त्या ठिकाणी 8 शेतकरी आत्महत्या करतायत. जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये पश्चिम विदर्भात 257, तर इतर राज्यभरामध्ये 767 आत्महत्या झाल्यात. आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल की अमरावती जिल्ह्यामध्ये 42 आत्महत्या जानेवारी ते मार्च या 2-3 महिन्याच्या कालावधीत झाली. मग असं जर असेल, तुमची खरंच शेतकऱ्यांप्रती इतकी आस्था आहे, तुमचा इतका जिव्हाळा आहे, तर तुम्ही का नाही, शेतकरी जर आत्महत्या करायला प्रवृत्त होतोय तरीही तुम्ही कर्जमाफी द्यायला तयार नाही. आणि तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, समस्या ऐकून घेत आहेत, तर तुम्ही म्हणताय ते राजकारण करताय. आणि तुम्ही बिहारच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करताय, तिथे तुम्हाला प्रचाराला वेळ मिळतोय, ते राजकारण नाहीये. म्हणजे मापदंड जर लावायचा असेल तर तो सारखा लावला पाहिजे. बरं अनिलजी कसं उत्तर द्याल याला? कारण अर्थातच या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सातत्याने याच्यावरती आज चर्चा झालेली आहे. बिहारच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करतात आहे, ते कर्तव्यच आहे देवेंद्र फडणवीसाचं. पण असं ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं काम जे उद्धव ठाकरे करतात आहे की करायचं राजकारण, आणि ते फक्त शेतकऱ्याच्या नावावर, तसं नाही करत देवेंद्र फडणवीस. धमक आहे त्यांच्यामध्ये की राजकारण करायचं तर राजकारण करायचं, शेतकऱ्याचं भलं करायचं तर शेतकऱ्याचं भलं करायचं, लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे तर लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे, नौटंकी करून नाही. आणि त्यामुळं यांना याचं उत्तर नाही देता येत ना की रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये उद्धव साहेबांनी दिले का? नाही देता आले. उद्धव साहेब जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा घराच्या बाहेर तरी निघाले का? नाही निघाले. मंत्रालयामध्ये किती दिवस गेले याचं उत्तर कोणी देईल का? आणि फक्त टोमणे मारणं याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. आता तिकडे एक राहुल गांधी नौटंकी करायला लागला, आता त्याचीच त्यांचा मुलगा आदित्य करायला लागला. म्हणजे स्टँडअप कॉमेडी करणाऱ्याची रांग लागली. मेहनत करायची नाही, लोकांपर्यंत पोचायचं नाही, लोकांच्या भल्याचं करायचं नाही, कोणतेही विकास कामं करायचे नाही, ते पायाभूत सुविधाचे असो किंवा कोणतेच नाही, उलट थांबवायचे. अनिलजी, पण सदोष मतदार याद्या लोकांसमोर आणणं ही स्टँडअप कॉमेडी म्हणायचं का आपण त्याला? ती वाटू शकते का स्टँडअप कॉमेडी? थांबवण्याचं नाही, मी सांगतो ना, जलयुक्त शिवारपासून तर मेट्रोपर्यंत थांबवण्याचं काम जर कोण्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर त्याचं नाव फक्त एकमेव उद्धव ठाकरे. नाही, ते बरोबर आहे, पण मी पुन्हा माझ्या प्रश्नावरती येते. आपण जो उल्लेख केला त्या अनुषंगाने फक्त प्रश्न असा होता अनिलजी, आपण उल्लेख केल्याच्या अनुषंगाने प्रश्न असा होता की निवडणुका अगदी तोंडावरती असताना अशा पद्धतीने स्टँडअप कॉमेडी यासाठी मी म्हणतो आहे कारण की यांचे जे बूथ लेवल एजंट आहे, पोलिंग एजंट आहे, ते मतदार याद्या तपासत नाही का? आम्ही तपासतो. मतदार याद्या तपासून कोणते नावं आले, कोणते दुबार आले हे त्यांनी कळवणं आवश्यक असतं. आणि जिथे जिथे लक्षात आलं तर निवडणुकीचा प्रोग्रामच असतो की अंतिम निवडणूक यादी होण्याच्या अगोदर. आता हरियाणाची निवडणूक सगळं बरोबर आहे अनिलजी, पण त्याचबरोबर आशिष शेलारांनी पण अशाच पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मग त्यालाही आपण स्टँडअप कॉमेडी म्हणाल का? बरोबर नाही, जे आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी या लोकशाहीच्या संवैधानिक देशामध्ये संविधानाप्रमाणे सगळे हक्क दिलेले आहे. पण आम्ही धरून की आम्ही तेवढं चेक करत नाही ना. आणि म्हणूनच दुबार जे नाव आहे त्याच्यासाठीच SIR आणलेलं आहे. त्याच्यासाठीच SIR आणलाय, तर SIRला पण विरोध. बरं, तिकडे बिहारमध्ये तेजस्वी यादव विरोध करत होता, इकडे उद्धव ठाकरे पण विरोध करायला लागले. अरे कशासाठी विरोध करताय? आपण पुन्हा एकदा येऊया. तुम्ही काही प्रश्न विचारले होते त्याच्यात आपण जयश्रीताईंकडनं उत्तर घेऊया. त्या बऱ्याच वेळ थांबलेल्या आहेत. जयश्रीताई, मला वाटतं अनिल जी बोलले त्यात काही चुकीचं नाहीये, ते त्यांचं कर्तव्य बजावतायत. निवडणूक आयोगाचं वकीलपत्र भारतीय जनता पक्षानेच घेतलेलं आहे, त्यामुळे सातत्याने ज्या वेळी राहुलजी गांधी असतील किंवा आदरणीय आदित्यजी ठाकरे असतील यांनी ज्या वेळी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्याची उत्तरं देण्याचं काम भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे. मुळात जर खरोखरच त्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असेल, दुबार मतदार, मयत मतदार हा जो काही घोळ असेल, बोगस मतदान होत असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागणी करायला हवी होती की मतदार याद्यांची दुरुस्ती करा. परंतु भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं साटलोटो हे सगळ्यांच्या लक्षात आले. दुसरा महत्वाचा विषय की हे सांगतायत की फडणवीस हे कर्तव्य बजावतायत बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचार करून. ते तिकडे प्रचाराला जाऊन त्यांचं कर्तव्य बजावत असतील तर उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून लोकशाही मधल्या एका चांगल्या सक्षम जबाबदार नेत्याचं कर्तव्य बजावत आहेत. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही कितीही नावं ठेवलीत तरीही आज शेतकरी
जो जो त्यांच्यापर्यंत जातोय तो शेतकरी आज म्हणतोय की तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला हवे होतात आणि तुमच्या काळात कर्जमाफी झालेली आम्ही विसरू शकत नाही. मला वाटतं ती एक सल जी शेतकरी आज सगळ्या माध्यमांमध्येही बोलतायत, तिकडे उद्धव ठाकरे साहेबांसोबतही बोलतायत, बरोबर ती आहे. सल निश्चितच भारतीय जनता पक्षाला असणार आहे आणि त्या उद्विग्नतेमधून हे सगळं बाहेर येत आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याचा काही विषयच नाही. पण जयश्रीताई, एकीकडे एक मुद्दा असा आहे की आज उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलेलं आहे की जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड तुम्ही आपल्या शेतामध्ये लावा. मग हा मतपेरणीशी याचा आपण संदर्भ लावायचा नाही असं कसं होऊ शकतं? नाही, एक लक्षात घ्या की मतदान किंवा मतपेरणी याचा काहीही संबंध नाही. मुळात आपणही जर खाली ग्रामीण भागामध्ये फिरलात, गावोगावी जर गेलात तर लक्षात येईल की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा रोष आहे. शेतीसाठी उत्पादन खर्च त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शेतीला खर्च वाढलाय, तुम्ही पिकाला भाव देत नाही आणि हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा आज हिरावला गेलाय. तुम्ही आश्वासनं देतायत आणि तारखांवर तारखा देतायत, कर्जमुक्ती तुम्ही देत नाही आहात. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला असताना बरोबर आहे. पण जयश्रीताई, त्याचबरोबर मला असं वाटतंय की कर्जमुक्तीचा विषय वेगळा, तो मुद्दा वेगळा आणि मत हा विषय वेगळा असताना ती दोन गोष्टी पुन्हा एकदा कुठेतरी एकत्र झाल्या तिथे, असं नाही तुम्हाला वाटत? शेतकरीच आज इतका प्रचंड मोठा रोषात आहे, शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड मोठी उद्विग्नता आहे आणि त्या रोषातून जेव्हा शेतकऱ्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे असं सांगितलंय की आम्ही हे सरकार आम्हाला नको होतं, आज आम्हाला यांना जे वाटतंय की ईव्हीएमचा विषय का येतोय किंवा त्या ठिकाणी मतदानाचा विषय का येतोय, कारण लोकांच्याही लक्षात आलंय की जे सरकार निवडून आलंय ते सरकार आम्हाला नको होतं, आम्हाला हे सरकार नको होतं, आम्हाला तुमचं सरकार हवं होतं. जेव्हा ही उद्विग्नता येते त्यावेळी साहजिकच आहे की तुम्हाला जर हे शेतकरी विरोधी सरकार नको असेल तर तुम्ही गावागावांमध्ये बोर्ड लावा. त्यात चुकीचं काय बोललेलं? बरं, ठीक आहे. आपण या संदर्भामध्ये चर्चा करतच राहणार आहोत कारण अजून 4 दिवस हा दौरा सुरू असणार आहे आणि त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होतील, दावे प्रतिदावे होतील. पण आज तुम्ही इथे येऊन या विषयावरती चर्चा केली, दोन्ही बाजूने आपले मुद्दे मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पहिल्या मोठ्या विषयावरती आपली चर्चा झाली आणि आता वेळ झाली आहे ठाकरेंच्या दौऱ्यावरती. भाजपने केलेल्या आरोपाबद्दल प्रेक्षकांचं जे मत आहे, प्रेक्षकांचा कौल आहे तो पाहण्याची अर्थातच पोल सेंटरला आपण हा कौल जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा आहे केवळ मतांसाठी आहे, आरोप पटतो का? 51,000 मतं आज आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये 65% लोकांनी म्हटलंय की नाही, हा आरोप पटत नाही. 35% लोकांनाच हा आरोप पटलाय. आणि आता वळूयात आजच्या दुसऱ्या मोठ्या बातमीकडे, दुसऱ्या मोठ्या विषयाकडे आणि त्यासाठी जाऊया थेट दिल्लीला. वोट चोरीचा आरोप राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून करतायत. याआधी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये 2-3 मतदारसंघामध्ये मतदार यादीत घोळ असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज हा आरोप अधिक गंभीर करत त्यांनी हरियाणाचं सरकारच भाजपने चोरल्याचा घणाघात केलाय. काँग्रेसनं हायड्रोजन बॉम्ब असं नाव दिलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये गांधींनी दुबार नावं, अनेक मतदारांचा एकच फोटो, अन्य राज्यातील मतदारांचं मतदान, पत्ता नसलेले मतदार इत्यादी अनेक आरोप करणारं प्रेझेंटेशन केलं होतं. सर्व एक्झिट पोल आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसचं बहुमत असताना निकाल वेगळा कसा लागला असा सवालही त्यांनी केला. आणि राहुल गांधींच्या याच आरोपासंदर्भात आजच्या 0 आवरमध्ये आम्ही दुसरा प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीनं हरियाणाचं सगळं सरकारच चोरलंय. राहुल गांधींनी केलेला हा आरोप आपल्याला पटतो का, हा प्रश्न आहे आणि होय आणि नाही असे 2 पर्याय होते. लवकरच आपण याचा कौल जाणून घेणार आहोत. आजच्या हायड्रोजन बॉम्ब पत्रकार परिषदेच्या वेळेला राहुल गांधींनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवली आणि त्यात सैनींच्या स्माईलचं रहस्य काय असा सवाल केलाय. शिवाय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवरती सुद्धा गांधींनी गंभीर टीका केली आहे. मैंने शुरू से ये कहा है कि भारतीय जनता पार्टी एक तरफा सरकार बना रही है. हमारे पास सारी व्यवस्थाएं हैं, आप चिंता मत करिए. अब ये देखिए, मुस्कुरा रहे हैं. सारे एग्जिट पोल्स कह रहे हैं कि भाई आप चुनाव जीत रहे हो.
सारे ओपिनियन पोल्स कह रहे हैं कि चुनाव जीत रहे हो, ये मुस्कुरा के कह रहे हैं भैया हमारे पास व्यवस्था है। कौन सी व्यवस्था, क्या व्यवस्था, ये इस प्रेजेंटेशन का लक्ष्य है। आपको यह समझाना कि इनके चेहरे पे जो मुस्कान है ये क्यों है। ये जो हरियाणा की वोटर लिस्ट थी, लास्ट मिनट चुनाव से एकदम पहले हमें दी जाती, फाइनल लिस्ट, राइट। बूथ लेवल पे हम थोड़े से चेक्स कर सकते हैं, बट मान लीजिए एक औरत की फोटो 15 बूथ में है, तो कैसे करेंगे? वो उधर भी वोट कर रही है, इधर भी वोट कर रही है, उधर भी वोट कर रही है। या तो हमें सेंट्रलाइज डेटाबेस दे दो, जो हम मांग रहे हैं कि भैया पूरी वोटर लिस्ट पार्टी को दे दो, हम 2 मिनट में पता लगा लेंगे, हम सर्च करेंगे, हमें पता लग जाएगा यहां भी कर रही है, वहां भी कर रही है, हम रोक देंगे। ना आप हमें वोटर लिस्ट देते हो, ना आप वीडियोग्राफी कराते हो। अच्छा, वीडियोग्राफी कराते हो तो हम कहते हैं भैया हम सस्पेक्ट कर रहे हैं कि इस बूथ में कोई प्रॉब्लम है, चलो फिर से हमें वीडियोग्राफी दिखाओ, वो भी नहीं दिखा रहे। पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एक फोटो दाखवून गांधींनी पत्रकारांची परीक्षा घेतली आणि ब्राझिलियन मॉडेलचे फोटो वेगवेगळ्या नावांनी मतदार यादीमध्ये असल्याचा दावा केला। पाहूयात। Who is this lady? How old is she? Which state does she come from? What's her name? Can anyone try? Where is she from? Try. Give me some guesses. कहां की लगती हैं? Anybody? Goa? Maharashtra? North? Is she from Haryana? You sure? हरियाणा की जनता से पूछना चाहता हूं कि ये कौन है। ये आपको बता सकता हूं, कभी इसका नाम सीमा, कभी स्वीटी, कभी सरस्वती। 22 बार हरियाणा के युवा, अच्छी तरह सुनिए, 22 बार 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है। 22 बार 10 बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है। कहां की है? ब्राजील की है, हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है। कभी सीमा, कभी स्वीटी, कभी सरस्वती असं म्हणत राहुल गांधींनी आज अनेक आरोप केले खरे, पण राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने आरोपांना उत्तरही दिली। आयोगामधील सूत्रांनी गांधींचे आरोप खोडण्यासाठी कोणते मुद्दे मांडले ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला। राहुल गांधींना आयोगाचं उत्तर काय आपण बघतोय। मात्र काँग्रेसकडून हरियाणाच्या निकालानंतर एकही अपील दाखल नाही असा एक मुद्दा मांडला। निकालाविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्याचाही कायदेशीर मार्ग असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलं। सद्यस्थितीमध्ये 90 विधानसभा मतदारसंघांमधून केवळ 22 याचिका प्रलंबित असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये। काँग्रेसचे पोलिंग एजंट मतदान केंद्रावरती काय करत होते असा सवाल त्यांनी काँग्रेसला केलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचे असे काही महत्त्वाचे मुद्दे होते आजच्या पत्रकार परिषदेवरती। आणि राहुल गांधींनी केलेल्या आजच्या आरोपांवरती आपण आता सविस्तर चर्चा करूयात। आपले पाहुणे आज गेस्ट सेंटरला सज्ज आहेत, त्यांचं मी स्वागत करते। भाजप आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया। आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। सचिनजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आता लोकसभा निकाल लागून आणि मोदीजी पंतप्रधान होऊन सुद्धा 1.5 वर्ष झालेलं आहे, त्याच्यानंतर हरियाणाचा निकाल लागून सुद्धा जवळपास वर्षभर झालेलं आहे, परंतु असं असताना बिहार निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीने हा हायड्रोजन बॉम्ब का फोडण्यात आला? कारण याआधी बराच वेळ होता काँग्रेसकडे। नाही, ही प्रक्रिया सुरू आहे। तुम्ही लक्षात घ्या की आम्ही मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागत होतो, परंतु त्यांनी ती त्या फॉर्मॅटमध्ये, जी सॉफ्ट फॉर्मॅट जो असतो त्याच्यामध्ये देण्यासाठी त्यांनी नकार दिला होता आणि त्यांनी इमेज फाईल दिल्या होत्या। तुम्हाला लक्षात घ्या, याबाबत गेल्या जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी सांगितलं देखील होतं की इमेज फाईलला एकेका व्यक्तीचं नाव टॅली करणं आणि त्यातनं घोळ शोधणं ह्याला जवळपास 6 महिन्याचा वेळ गेला। त्यासाठी जवळपास 30 ते 40 लोक या प्रक्रियेवर काम करत होते। प्रश्न असा आहे की आज तर निवडणूक आयोग तोंड दाखवायला देखील आला नाही। हे सूत्रानुसार काहीतरी त्या ठिकाणी त्या उत्तर देण्याचा प्रयत्न करते। अपेक्षा होती की निवडणूक आयोगानं हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे, त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतः आलं पाहिजे होतं,
किंवा अधिकृत काहीतरी प्रेस नोट तरी काढली पाहिजे होती, पण तेही न काढता हे लपवण्याचे धंदे त्या ठिकाणी चाललेले आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये जे काही पुरावे समोर आलेले आहेत, तुम्ही ब्राझिलियन मॉडेल तिथे आली कशी, 22 वेळा तिचं नाव दिसतंय 10 मतदार बूथ मध्ये, याच्याबद्दल उत्तर दिलं का? त्यांनी दिलं नाही. त्याचबरोबर बल्क वोटर म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एकेका ठिकाणी 100 206 नाव एकाच व्यक्तीच्या फोटोवरती कशी काय रजिस्टर होऊ शकतात, याचंही त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं 1,24,177 फेक फोटो आहेत, म्हणजे त्या फोटोमध्ये ते इतकं त्याचे दिसत देखील नाहीयेत फोटो, अशी मतदार यादीमध्ये कसे येऊ शकतात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास 19 लाख मतदार, ही टोटल 25 लाख मतांची चोरी आहे, त्यातले 19 लाख हे बल्क वोटर आहेत. म्हणजे आज ज्या पद्धतीने एकेका घरामध्ये 500 लोकांची नोंदणी तिथे झालेली दिसते, हे सगळं कसं झालं त्याचं उत्तर हवी आहेत ना. पण सचिनजी, हे कितीही खरं असलं तरी पण जर 25 लाख मतदार हे कुठेतरी दुबार आहेत किंवा त्याच्यामध्ये घोळ आहे असं जर म्हटलं जात असेल आणि हरियाणाचं सरकारच एका पद्धतीने चोरलेलं भाजपने असा जर इथे दावा केला जात असेल, तर या सगळ्याला खूप उशीर झाला आणि याच्यामध्ये काँग्रेसमध्येच कुठेतरी सजगता नव्हती असा मुद्दा समोर येत नाही का? नाही, म्हणून तर म्हणालो की तुम्ही लक्षात घ्या, ही जी प्रक्रिया आहे गेले वर्षभर सुरू आहे. आम्ही ही वोटर लिस्ट त्यांच्याकडे मागतोय, ते देत नाहीत. आम्ही व्हिडिओग्राफी मागितली, ते देत नाहीत. ही राहुल गांधीजींनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच्यापासून महत्वाच्या मागण्यांना आताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी वाटण्याची अक्षता लावलेल्या आहेत. दुसरीकडे याही वेळेला तुम्ही लक्षात घ्या, हे जे आता हरियाणाच्या प्रकरणामध्ये फॉर्म 6 फॉर्म 7ची यादी यावेळेला दिली नाही, गेल्या वेळेला दिली होती त्या महादेवपुराच्या संदर्भामध्ये, आता देणं बंद करून टाकलेलं आहे. त्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे. भारतीय जनता पक्षाच्या इशाराने हे चाललेलं आहे. हे आज पुराव्यानिशी राहुल गांधींनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय आणि त्याला भारतीय जनता पक्षातर्फे जे उत्तर आले त्यांनी मूळ मुद्द्याला काहीच उत्तर दिलेलं नाही. त्यांनी फक्त त्याच्यामध्ये त्या राहुलजींना दूषण देण्याचं काम केलं आणि निवडणूक आयोगाची जी उत्तर आहेत ती देखील या मूळ प्रश्नांवरती नाहीच आहेत. निवडणूक आयोगाची सुद्धा उत्तरं मूळ प्रश्नांवर नाही आहेत. बरं, आपण आता प्रवीणजींकडनं भाजपचं उत्तर तरी घेऊया. प्रवीणजी. मुळात बिहारचं इलेक्शन हारल्यानंतरची कारणं ते आता पहिल्यांदाच देऊन राहिल्यात. हा माझा पहिला मुद्दा आहे. कालच मान्य आशिष शेलारांनी सांगितलं की परवा त्यांची प्रेस झाली, हे दुबार मतं किंवा ज्या काही गोष्टी असतील या कशा घडल्या आणि त्यातनं व्होटचा जेहाद कसा होतो आहे, त्यामुळे हे सगळे कारणं आहेत. दुसरं, आमच्यावर आरोप होतात की निवडणूक आयोगाचं उत्तर तुम्ही का देता? तुम्ही जर आमच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवाल आणि त्यातनं तुम्ही सांगाल की हा पहा व्हिडिओ आणि मग भाजपला कसं काय मदत करते इलेक्शन आयोग, तर आमच्या मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ दाखवल्यावर आम्ही उत्तर देणारच आहोत. चौथा विषय की तुम्ही सांगता की ही अडचण आहे, हे दुबार आहे, मग अमका आहे, मग 16 लाख आहेत, मग तिबार आहे. मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाने तुम्हाला ॲफिडेव्हिट मागितलं. आता मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण सांगतो. लोकसभेला कुठला तरी सिरीजचे व्होटर आय डी होते, जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते ते गायब झाले. आम्ही आरोप केला 3.5 लाख मतं गायब आहेत. लोकसभे ते विधानसभे आमचे कार्यकर्ते फिरले, स्टॉल लावले, नवीन फोटो घेतले, नवीन एनरोलमेंट केलं, स्लिप घेतल्या, घरोघरी गेलो, मतदार याद्या चेक केल्या, मतदार यादीचं वाचन केलं. आमचे हे सगळं असलं तरी सुद्धा प्रवीणजी, आशिष शेलारांनी पण पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत दुबार मतदारांबद्दल झालेल्या निवडणुकीच्या. मुद्दा तोच आहे ना की आरोप जरी असले तरी ते माननीय ताई, मुद्दा जरी तो असेल तरी भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून घरोघरी गेला, त्याचे बीओला गेले, त्याचे पोलिंग एजंट गेले, ते बसले, त्यांनी या त्रुट्या शोधून काढल्या आणि लोकसभे ते विधानसभेच्या मध्ये आम्ही ती मेहनत केली. बरोबर, आणि मेहनत करून आम्ही बरोबर. पण विधानसभेला पण असे दुबार मतदार होते आशिष शेलार म्हणाले. माझं एकच मिनिट, माझी विनंती एवढीच आहे का की दुबार मतदार 2014 पासूनच आहेत का? दुबार मतदार 2014च्या आधी नव्हते का? लोकसभेला काँग्रेस महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकली तेव्हा दुबार मतं नव्हतीत का? दुसरं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वासच नाही. त्यांना कार्यकर्त्यांकडे वेळ द्यायला, कार्यकर्त्यांचा ऐकायला वेळच नाही. बूथ कसं लावलं पाहिजे, पोलिंग एजंट कसा गेला पाहिजे, मतदार यादी कशी वाचली पाहिजे, याचं प्रशिक्षणच नाही. आणि ते जर प्रशिक्षण भाजपच्या कार्यकर्त्याला भाजप देते आहे, भाजपचे नेते खालपर्यंत उतरतात आहे, प्रदेश अध्यक्ष असतील, माजी असतील, आजी असतील, सगळे नेते असतील, ते आपापल्या बूथवर जाऊन स्वतः बूथची यादी तपासतात आहे.
याला काय बरोबर भाजपचा आहे दोष आहे? प्रवीणजी, तुमचा मुद्दा कळलाय, पण एकंदरीत भाजपची भूमिका नक्की या दुबार मतदारांबद्दल काय आहे हे कळणं फार अवघड होतंय. कारण कुठेतरी याबद्दल मान्य करायचं, त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घ्यायची, परंतु गेली साधारणपणे 11 वर्ष सत्ता मधला काही काळ सोडता ठाकरेंच्या वेळेचा, सत्ता तुमचीच असताना सुद्धा याच्यामध्ये दुबार मतदार आहेतच. हा सुद्धा एक अत्यंत संभ्रमात टाकणारा असा प्रश्न आहे. त्यामुळे बोट कुठे ठेवायचं हे कळू नये अशी परिस्थिती निर्माण होते. सचिनजी, तुम्हाला काय म्हणायचंय? पूर्वी पहिली गोष्ट अशी की राहुल गांधीजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं शपथपत्र मागितलं होतं, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट की 1 महिन्याच्या आतमध्ये शपथपत्र द्यायचं असतं, नाहीतर त्या शपथपत्राची किंमत काही नसते, ही वस्तुस्थिती आहे. आणि शेवटी ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांनी एखादा आरोप केला आणि त्यांनी पुराव्यानिशी केला तर त्यावेळेला स्वतःच त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आणि त्याचं परीक्षण करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा असते, पण ते केलं नाही. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर अनुराग ठाकूरांनी त्याच्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेतली होती भाजपच्या, आणि त्यांनी वायनाड बद्दल आणि इतर 2-3 मतदारसंघाबद्दल सांगितलं आणि त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहेत हे स्वतः त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, आशिष शेलारांनी देखील त्यांचं आता तोंड फोडलेलं आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं. त्यांनीही या मतदार यादीमध्ये घोळ आहे हे सगळ्या गोष्टीने त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं. आमचा मुद्दा आहे की मतदार यादीच्या संदर्भामध्ये घोळ आहे हे भाजपचे जेव्हा सांगतात त्यांच्याकडे का नाही शपथपत्र मागितलं जात? मी तर काल मागणी केली होती, सीओ महाराष्ट्र जे आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्याकडे शपथपत्राची मागणी करावी. त्याबाबत मात्र निवडणूक आयोग गप्प कसा बसतो? आणि आताही सांगतात आम्ही फार मोठ्या त्या ठिकाणी खाली जाऊन करतो. वस्तुस्थिती ही आहे की सत्ताधारी म्हणजे आता त्या संजय गायकवाड असतील किंवा इतरही आहेत, सगळेच म्हणतात घोळ आहे म्हणून. म्हणजे घोळ आहे याबद्दल काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी भूमिका मांडली. सचिनजी, हा विषय महत्वाचा आहे. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आणखीन मुद्दे येत आहेत समोर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रवीणजी, तुमचं उत्तर याच्यावरती घ्यायला मला नक्की आवडलं असतं, परंतु आता मात्र आपल्याला या चर्चेमध्ये थांबायला लागणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही दोघंही जण आज इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. आणि निरोप घेण्यापूर्वी बघूयात आजच्या दुसऱ्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी दिलेला कौल. 19,000 मतं आज या प्रश्नावरती आलेली आहे. तर राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आणि हो, राहुल गांधींनी केलेला हा आरोप पटतो असं 77% लोक म्हणतायत आणि 23% लोक म्हणतायत की हा आरोप पटत नाही. आणि याबरोबरच 0 अवरमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयावरती चर्चा करायला नक्की भेटूया रात्री 8 वाजता. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.